बांधकाम विभागाच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय दोनच गोष्टी मला 2-3 महत्त्वाच्या सांगायच्या आहेत। माझा मतदारसंघ आणि सांगली जिल्ह्यातला एक महत्त्वाची काही मतदारसंघ अनेक तालुके कृष्णा नदी काठ आहे। 2019 ला अध्यक्ष महोदय 2च मिनिटं मी घेणार आहे की प्रचंड मोठा महापूर आला, 21 साली सुद्धा महापूर आला आणि कृष्णा नदीवर ते अनेक ठिकाणी पूल बांधण्याचा निर्णय हा तत्कालीन शासनाने आणि प्रशासनाने घेतलेला होता। अध्यक्ष महोदय माझ्याकडे बुर्ली आमनापूरचा पूल मी मंजूर करून घेतला, तिथं बांधकाम सुद्धा सुरू झालं, परंतु अध्यक्ष महोदय आज तिथल्या कॉन्ट्रॅक्टरला जवळजवळ 80% बिल मिळालेलं नाहीये। सिरसाट साहेब या आधीच्या माझ्या आधीच्या सन्माननीय सदस्यांनी भावना व्यक्त केलेल्या की जी कामं आपण हाती घेतलेली आहेत त्यातल्या ठेकेदारांना आणि कॉन्ट्रॅक्टरांना जे चांगलं काम करतायत आज त्यांच्यावरही आर्थिक बोज आहे, त्यांच्या भावना समजून घेऊन ती कामं वेळेत व्हावी आणि येणाऱ्या काही महिन्यांनंतर पुन्हा पावसाळा सुरू होतो। सातत्याने आलमट्टी धरणामुळे कृष्णा नदीच्या महापुरामुळे लोकांवर हे एक भीतीचं वातावरण असतं की पुन्हा पूर येतो का काय। परमेश्वराला प्रार्थना पूर येऊ नये, पण हे पूल जे आम्ही बांधलेले आहेत ते पूल सुद्धा वेळेत पूर्ण झाले पाहिजे, मोठ्या ठेकेदारांना काम दिलं पाहिजे। असाच आमचा सुकवाडीचा एक पूल आहे, ब्रह्मनाळ या गावातला पूल आहे, त्याच्याकरता आम्ही मागणी केली आहे, त्याचा पाठपुरावा झालेला आहे, मी सातत्याने पाठपुरावा करतोय, पण पीडब्ल्यूडी खात्याने त्याची सुद्धा गांभीर्याने दखल घेऊन त्याला निधीची तरतूद करण्याची आवश्यकता आहे आणि ही काम लवकरात लवकर हाती घेऊन पूर्ण करण्याची आवश्यकता आहे।